आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जी आर निघून आता 9 दिवस उलटलेले आहेत आणि तब्बल 2 याचिका ज्या आहेत त्या आता या जी आर विरोधात कोर्टामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे आता हे राजकीय मुद्दा जो आहे तो आता कोर्टाच्या लढाईमध्ये गेलेला बघायला मिळतोय, कारण मराठा आरक्षणाच्या जी आरला हायकोर्टामध्ये थेट आव्हान देण्यात आले. जी आर काढल्याच्या 9 दिवसांनंतर जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी 2 याचिका दाखल झाल्या. अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने पहिली तर व्यवसायाने वकील असलेल्या विनीत धोत्रे यांच्याकडनं दुसरी याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा जी आर पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावा याचिकेतनं करण्यात आलाय. यासोबतच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची मागणी देखील करण्यात आली. याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे. आरक्षणाविरोधात दुसरी याचिका करणारे विनीत धोत्रे नेमकं काय म्हणाले ते बघूया. उपसमिती ही कोण आहे? ताकद आहे त्यांच्याकडे? हा सवाल आहे माझा. आहे का ताकद? आहे तर मग तुम्ही सगळ्यांना द्या. उपसमिती इज नॉट इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया. इफ इट इज देअर तर माझा काही यावरती ऑब्जेक्शन नाही आहे. उलट मी हेच रिक्वेस्ट आहे की ऑल द मराठास हु आर बॅकवर्ड इन एज्युकेशन सोशली त्यांना आरक्षण भेटायला पाहिजे, पण या रीतीने नाही. फूस लावण्याची हे सगळं चालू आहे. मिळायला पाहिजे असं तुम्ही म्हणता आणि तुम्ही स्वतःच दिलेल्या आरक्षणाला आव्हान देताय. साहेब, माझं काय म्हणणं की इट शुड नॉट बी अनकॉन्स्टिट्युशनल. बोल्ड वर्ड्स मध्ये मी सांगतोय की तुम्ही आरक्षण द्या, पण असंविधानिक नाही.